नमस्कार, माझे नाव नक्षत्रा संदीप तांबे. मी इयत्ता 8वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर पुणे. मी आज तुम्हाला रत्नांकित पर्व या पुस्तकातील टाटा समूहाचे बलाढ्य आणि साम्राज्य याविषयी सांगणार आहे. सत्तेवर असणाऱ्या सम्राटाचा मुकुट कितीही देखणा आणि रत्नजडित असला तरी तो असतो शेवटी काटेरीच, आणि त्यातले काटे इतर कोणाला दिसत नसले तरी तो मुकुट धारण करणाऱ्या सम्राटाला ते बोचतच असतात. राज्यकारभार सुरळीत चालवण्याची जबाबदारी तर त्याच्यावर असतेच, शिवाय त्याच्या स्वतःच्या कार्यकाळात येणारी संकटं त्यालाच पेलायची असतात. त्यांचं समर्थपणे निवारणही करायचं असतं. त्याच्या या कारकिर्दीत आधीपासून सत्तेवर असणाऱ्या अनेक कारभाऱ्यांची मनं त्याला सांभाळायची असतात. देशातल्या आणि त्याच्या स्वतःच्या आजूबाजूच्या राजकारणाला त्याला तोंड द्यायचं असतं. इतर कोणाची तरी आधीच नजर असणाऱ्या सम्राटपदावर त्याची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा होणारा जळजळता संताप त्याला शांत करायचा असतो, आणि हे सगळं चालत असताना वाटेत येणाऱ्या अडचणींचा सामना करत त्या अडचणींचं संधीत रूपांतर करून घेऊन यशाची शिखरं गाठायची असतात. स्वतःला सिद्ध करायचं असतं. स्वतःच्या निर्णयामुळे राज्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान न पोहोचवता त्याचा उत्तरोत्तर उत्कर्ष करायचा असतो. ते साल होतं 2012. गेली 2 दशकं हातात असलेल्या टाटा साम्राज्याचे सूत्र खाली ठेवण्याचे, किंबहुना ती दुसऱ्या कोणाच्या तरी समर्थ हाती सोपवण्याचे वेळ त्यांना आता लागले होते. स्वतःची सगळी कामं आटोक्यात आणण्यासाठी त्याची लगबग सुरू झाली होती. ज्याला गेली 20-21 वर्ष जपलं, फुलवलं, वाढवलं, ज्याच्या बरोबरच्या काळात त्यांच्या आधीच्याच परिपक्व व्यक्तिमत्वाला आणखी घुमारे फुटले, त्या साम्राज्याच्या शाखांचं हे वैभव बहरत गेलं. आणखी नव्या शाखांनी आकाशात झेप घेतली. त्या टाटा साम्राज्याच्या अध्यक्षपदावरून आता ते पायउतार होणार होते. यापूर्वीही 2 वेळा असे निर्णय घेण्यात आले होते, आणि दोन्ही वेळा ते मागे घेतले गेले होते. आज वयाच्या 75 ओलांडल्यानंतर त्यांनी त्यांच्या सध्याच्या पदावरून निवृत्त व्हायचं होतं. पण त्यावेळी ते 65 वर्षाचेच होते. आणि त्यांच्या निवृत्तीचा विषय जेव्हा 2002 साली पुढे आला, त्यावेळी टाटा सन्सच्या बोर्डाकडून ताबडतोब त्यांची नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन या पदावर नियुक्ती केली गेली. म्हणजे पुढची 3 वर्ष तरी समूहाची सूत्र त्यांच्याकडेच असणार आहेत, हे बोर्डाच्या सदस्यांनी ठरवून टाकलं. पण त्यांच्या कारकिर्दीत बहुधा अजून काहीतरी महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांच्याकडून पार पडली जायची होती. म्हणून कंपनीला पुढची फक्त 3च वर्ष त्यांना देणं पुरेसं वाटलं नाही. ती 3 वर्ष संपताच बोर्डाच्या सदस्यांनी टाटा समूहाच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्सचं निवृत्तीचं वय वाढवून 75 करायचं ठरवलं. त्यांच्या या निर्णयाने एक महत्त्वाचा, किंबहुना अतिमहत्त्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांना निवृत्त करणं कंपनीला एक नकोसं काम वाटत होतं, कारण त्या विशिष्ट काळात तरी टाटा समूहाला ते आणि फक्त तेच हवे होते. त्यांच्या नेतृत्वाला पर्याय शोधणं त्यावेळी तरी त्या सगळ्यांना नकोसं वाटत होतं. आणि ही भावना फक्त टाटा समूहाच्या सदस्यांच्याच मनात नव्हती. समूहाच्या भागधारकांनीही ते आणि फक्त तेच त्यांना हवे होते. हे त्या वर्षीच्या वार्षिक सभेत स्पष्टपणे सांगितलं, अगदी खड्या आवाजात. ते आमचे अनमोल रत्न आहेत, कारण ते रतन टाटा होते, स्थितप्रज्ञ रतन टाटा. त्यांच्या विरुद्ध उठलेल्या वादळातही शांत राहणारे आणि त्यांच्यावर होणाऱ्या कौतुकाच्या धुवाधार वर्षावातही स्वस्थ चित्त राहणारे रतन टाटा. 1991 मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले होते ते, आणि त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या कार्यभार यशस्वीपणे सांभाळून समूहाला उन्नतीच्या दिशेने नेऊन आता 2012 साली ती जबाबदारी ते सन्मानाने, स्वखुशीने आणि स्वतःच्या कर्तबगारीचं झगमगतं वलय स्वतःभोवती कायम असतानाच त्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सोपवणार होते. धन्यवाद.